मोदी जेव्हा अमेरिकेत आले तो प्रसंग एक आम्हाला सांगा. मला माझ्या सभापतींनी सांगितलं अमेरिकेच्या संसदेच्या की तुम्ही त्यांना संसदेचं जॉईंट अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये बोलायला त्यांना मोदींना घेऊन या, त्यांना एस्कॉर्ट करायला. हा मोठा मान मला त्यावेळेला मिळाला. मोदींना मी सांगायला लागलो की मोदी अहो मी बेळगावचा आहे, मी गरिबीत वाढलो वगैरे. मला ते म्हणाले कि आओ थानेदार तुझे सब मालूम है आपके बारे में, जब आप इलेक्शन में जीत गए कांग्रेस की तब मैं आपके गांव में था और आपके बारे में मैंने जानकारी ली, आपके बारे में मैंने बात की. मला तर माझ्याबद्दल मोदींना पूर्ण काही कल्पना होती, मला काही सांगायची जरुरीच पडली नाही. आणि मग आम्ही दोघं बसलो, बरोबर कोणी स्टाफ नाही, काही सिक्युरिटी नाही, आम्ही दोघंच बसलो. ते उठून जायचे, मला घेऊन जायचे, कारण बाहेर मोठ्या लोकांची गर्दी होती. तर त्यांनी काय केलं होतं की त्या हजारो लोकांचे लहान लहान ग्रुप्स केले ते, कारण प्रत्येकाला मोदी भेटू शकणार नाही. मोदीला ते बसून घेऊन जायचे, एक ग्रुप बनवला की त्यांच्याबरोबर मोदी फोटो काढतील आणि परत येतील. तेव्हा मला मोदीनं अतिशय जवळून बघितलं, त्यांचा कसा कंट्रोल असतो, ते सगळा कसा विचार करतात. आणि मग त्यावेळेला एक आंतरराष्ट्रीय गोष्टीवरती बोलणं झालं आणि मोदींनी मला सांगितलं की भारताबद्दल अमेरिकेत वेस्टर्न मीडियामध्ये चुकीच्या कल्पना सांगितल्या जातात, तर एक भारतीय वंशाचे खासदार म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा, मतं बदलायला लोकांची, त्यांना सत्यस्थिती दाखवून द्या. तर काही मायनॉरिटींच्या वरती अत्याचार होत आहे किंवा आणि काही अशा ज्या अफवा पसरल्या जातात त्याबद्दल लोकांना त्याची कल्पना द्या.